नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये। लाभार्थ्यांना जानेवारी हप्ता खात्यामध्ये जमा या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। तुम्ही चॅनलवर आपल्या पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा जर आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधीपर्यंत जमा होणार आहे? पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 2026च्या जानेवारी महिन्यात पहिला 1 तारखेलाच म्हणजेच जो जानेवारीमध्ये पहिला हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे, डिसेंबरचा हप्ता हा आहे, परंतु जानेवारीचे पैसे आणखीन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। तुम्हाला माहीत असेल, मागच्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये थेट शासन निर्णय आलेला नाही। शासन निर्णय न येता पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत। आता या महिन्यातसुद्धा तसं होईल का या संदर्भात माहिती आहे, परंतु पहा, आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन देण्यात आलेली आहे, महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेली आहे आणि त्या सूचनेमध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासाठी एक विशिष्ट तारीख देण्यात आलेली आहे। त्या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला हयात प्रमाणपत्र म्हणजे हयातीचा जो दाखला आहे तो सादर करायचा आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी तारीख आहे आणि ह्या तारखे म्हणजे तुम्हाला तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यासाठी जी तारीख आलेली आहे त्या तारखेच्या आतमध्ये जी डॉक्युमेंट तुम्हाला मागितलेली आहेत ती तात्काळ सादर करा, अन्यथा तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा फक्त जानेवारीचाच हप्ता नाही तर इथून पुढचे हप्ते देखील मिळणार नाहीत, हप्ते बंद होतील। त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, डॉक्युमेंट सादर करायचे आहेत। त्याचबरोबर ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी KYC सुद्धा करून घ्यायची आहे, जेणेकरून सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून जानेवारीचा हप्ता वाटपाला सुरुवात झाली की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। आता मागच्या महिन्यामध्ये अधिकाऱ्यांनी थेट माहिती दिलेली होती की म्हणजे डिसेंबरचा जो हप्ता आहे तो शासन निर्णय न येता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण गोंधळ निर्माण झालेला आहे। डिसेंबरचा हप्तासुद्धा बऱ्याच लाभार्थ्यांना आलेला नाही। या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये, चालू महिन्यामध्ये अगोदर शासन निर्णय यायला पाहिजे आणि मग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला पाहिजेत। शासन निर्णय 30 तारखेपर्यंत येणं अपेक्षित आहे, आणखीन शासन निर्णय निर्गमित झालेला नाही। अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मागच्या महिन्यामध्ये माहिती देण्यात आलेली होती की शासन निर्णय येणार नाही आणि थेट पैसे जमा होणार आहेत। मग आता तोच निर्णय मागच्या महिन्यात जो घेण्यात आलेला होता, थेट शासन निर्णय न येता पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या महिन्यात जमा होतात की काय, असा एक प्रश्न आता पुन्हा निर्माण झालेला आहे आणि अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली होती की शासन निर्णय येणार नाही, थेट पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणखीनही जानेवारीचा शासन निर्णय आलेला नाही। 30 तारीख जवळ येत आहे आणि 30 तारखेच्या आतमध्ये पैसे येणं अपेक्षित आहे। त्यासाठी शासन निर्णय येतो की नाही हा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे। शासन निर्णय खरं तर यायला पाहिजे। शासन निर्णयामध्ये रक्कम मंजूर होते आणि रकमेच्या माध्यमातून सर्व पात्र लाभार्थ्यांना पैसे मिळतात, परंतु जर थेट शासन निर्णय न येता पैसे आले तर अर्ध्याच लाभार्थ्यांना हे पैसे मिळतात, अर्ध्याच लाभार्थ्यांना पैसे मिळत नाही। त्यामुळे शासन निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा अशी शासनाला विनंती आहे। आता अधिकाऱ्यांनी मागच्या महिन्यात माहिती दिलेली होती की आता शासन निर्णय येणार नाही, थेट पैसे जमा होणार आहेत। मग जानेवारी हप्त्यासाठी सुद्धा हाच नियम लागू आहे की नाही या संदर्भातल्या देखील स्पष्ट सूचना सरकारने जारी करायला पाहिजेत। अधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती असो किंवा नोटिफिकेशन असो, पहा, लाडकी बहीण योजनेचं तुम्हाला माहीत असेल, पैसे जमा होणार असतील तर सांगण्यात येतं की या तारखेपासून या तारखेपर्यंत पैसे जमा होणार आहेत। हे ट्विट करून मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात येतं, पोर्टलवरती मेसेज येत नाही तर काय होतं, मंत्री माहिती देतात। तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून माहिती द्यायला पाहिजे की GR येणार आहे की नाही, पैसे कधी जमा होणार आहेत। या सूचना दिल्याच्या नंतर जे लाभार्थी आहेत ते निश्चिंत होतात, परंतु असं होत नाही। लाभार्थ्यांना पैसे वेळेवर तर येतच नाहीत, परंतु तारीख आणि शासन निर्णयसुद्धा वेळेवर जमा केला जात नाही।
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकांच्या अगोदर लाडक्या बहिणींना पैसे देण्यात आले, संक्रांत त्यांची गोड करण्यात आली, परंतु माझ्या निराधार बांधवांना संक्रांतीच्या आधी 1 रुपयाही दिला गेला नाही. त्यांच्या हक्काचे पैसे अपेक्षित होतं 5 तारखेपर्यंत जानेवारीचा हप्ता जमा होणं, परंतु 14 तारखेला संक्रांत होती तरी पैसे आलेले नाहीत. आता 30 तारीख जवळ येत आहे तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत. जानेवारीचा हप्ता, शासन निर्णय, ऑफिशियल नोटिफिकेशन, पोर्टलवर मेसेज या संदर्भातली कोणतीही ऑफिशियल अपडेट आले की आपण कळवत असतो. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला.